नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सिद्धांतांसाठी दृष्टांतबोध या सदराखाली यापूर्वी आपण एकूण 24 सिद्धांत आणि हे सिद्धांत लक्षात यावेत म्हणून त्याविषयीचे 24 दृष्टांत 24 भागाच्या माध्यमातून यापूर्वी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपण श्रवण केलेले आहेत। केले नसतील तर यापूर्वीचे 24 दृष्टांत वेगवेगळ्या प्रकारचे जे की विविध 24 सिद्धांतांना व्यक्त करण्यासाठी विशद करण्यासाठी मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत। त्याचं आपण जर केलं नसेल तर श्रवण करावं, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून या चॅनलवरती 850 ते 900 जे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या देखील व्हिडिओंचा आपण लाभ घ्यावा अशा प्रकारचे सुरुवातीलाच मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दृष्टांत बोधातला 25वा भाग या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। सिद्धांत या पद्धतीचा आहे की अनाधिकारी व्यक्ती डोळे असला तरीही तो आंधळा असतो आणि अधिकारी पुरुष वरवर डोळ्यानं जरी आंधळा असला तरीही तो आतून डोळस असतो। आणि म्हणून अधिकारी व्यक्तीकडं जर कुठलीही गोष्ट गेली तर त्या गोष्टीला खऱ्या अर्थानं न्याय मिळतो आणि अनाधिकारी व्यक्तीकडं कुठलीही बाब गेली तर चांगली बाब सुद्धा तिला न्याय हा अनाधिकारी व्यक्ती देऊ शकत नाही आहे। हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी आपण आता एक दृष्टांत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। एक अनाधिकार खऱ्या अर्थानं अयोग्य असलेला त्या पदासाठीचा असा एक राजा होता। राजा शिकारीच्या दृष्टीनं या ठिकाणी अरण्यामध्ये गेलेला आहे। कोण? राजा अरण्यामध्ये गेलेला आहे आपल्या सहकार्यांच्या सोबत, परंतु अरण्यामध्ये शिकारीच्या नादामध्ये इकडे तिकडे फिरत असताना राजाला सोडून त्याचे सहकारी बाजूला निघून जातात आणि राजा एकटाच त्या अरण्यामध्ये भरकटतो। त्याची सोबती त्याच्यासोबत कोणीच राहत नाही आणि मग अशा अवस्थेमध्ये राजा त्या जंगलामध्ये इकडं तिकडं भटकायला लागलेला आहे आणि अशाच पद्धतीनं तो एकटा भटकत असताना त्याला एक त्या वनामध्ये झोपडी दिसते, पर्णकुटी दिसते आणि त्या झोपडीमध्ये एक आंधळा माणूस, ज्याला आता आपण अलीकडे सूरदास असं म्हणतो, आंधळा म्हणणं अलीकडच्या काळामध्ये जमत नाही आहे, त्याला विरोधही आहे एका अर्थानं, तर आंधळ्या माणसाला अलीकडे आपण सूरदास असं म्हणतो। म्हणून इथे सूरदास या शब्दाचा अर्थ डोळ्याने आंधळा असलेला व्यक्ती या अर्थाने इथे घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीनं डोळ्याने अंध असलेला म्हणजे सूरदास त्या पर्णकुटीमध्ये त्या वनामध्ये राहताना राजाला दिसतो आणि राजाला थोडासा आनंद होतो की चला या वनामध्ये कोणीतरी आपल्याला भेटले आणि म्हणून राजा त्या सूरदासाला विचारतो की बाबा सूरदासा, इकडं कोणाला जाताना तू पाहिलास का? काय विचारतो राजा? राजा त्या सूरदासाला विचारतो की हे सूरदासा, इथून कोणी जाताना तू पाहिला आहेस का? त्यावेळेला हा सूरदास आंधळा व्यक्ती म्हणतो, महाराज, आतापर्यंत आपणाशिवाय इथून दुसरं कोणीही गेलेलं नाहीये। आता पहिल्यांदा आपणच या ठिकाणी आलेले आहात, यापूर्वी इथून कोणीही गेलेलं नाहीये। अशा प्रकारचं उत्तर हा सूरदास राजाला देतो। राजा हे उत्तर ऐकतो आणि तिथून निघून जातो। त्यानंतर थोड्या वेळानं प्रधान येतात। प्रधान अशाच प्रकारचा प्रश्न त्या सूरदासाला विचारतात की बाबा सूरदासा, इथून कोणी जाताना तू पाहिलंस का? त्यावेळेला तो सूरदास म्हणतो की हो, इथून राजेसाहेब आताच काही वेळापूर्वी गेलेले आहेत। थोड्या वेळाच्या नंतर एक सैनिक येतो। सैनिक पुन्हा त्या सूरदासाला विचारतो, बाबा रे सूरदासा, इथून कोणाला गेलेलं पाहिलास का? त्यावेळेला तो अंध व्यक्ती म्हणजे सूरदास म्हणतो की काही वेळापूर्वी राजेसाहेब गेलेले आहेत आणि त्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी
प्रधान देखील इथून गेलेले आहेत. हे ऐकल्याच्या नंतर त्या सैनिकाला निश्चितपणे आश्चर्याचा धक्का बसतो की अरे हा तर भिन्न आंधळा आहे, आणि आंधळा व्यक्ती असून देखील याला कसं कळालं की यापूर्वी पहिल्यांदा गेलेला तो राजाच होता म्हणून, दुसऱ्यांदा गेलेला हा प्रधानच आहे, आणि या पद्धतीचं ज्ञान या व्यक्तीला कसं काय झालं असावं. निश्चितपणे हा सुरदास अधिकारी व्यक्ती असला पाहिजे. आणि म्हणून हा सैनिक राजाकडे जातो आणि राजाला म्हणतो की राजेसाहेब, ज्याची तुमची भेट झाली त्या पर्णकुटीमध्ये तो सुरदास सामान्य नसून निश्चितपणे अधिकारवान व्यक्ती मला दिसतो. अशा प्रकारे त्या सुरदासाबद्दलचं मत हा सैनिक राजेसाहेबांच्याकडं व्यक्त करतात. आणि मग राजेसाहेबांना असं वाटतं की खरोखरच आपल्या राज्यामधला हा सुरदास निश्चितपणे हुशार आहे. तेव्हा राजेसाहेब त्या सैनिकाला सांगतात की त्याला आपल्या महालामध्ये आण, त्याची राहण्याची व्यवस्था करा, आणि त्याला उत्तम खाण्याची देखील व्यवस्था तुम्ही केली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्या सुरदासाला बोलवलं जातं, त्याची राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय केली जाते. असेच काही महिने लुटून गेल्याच्या नंतर एके दिवशी घोडे विकणारा माणूस राजाकडे येतो. काही महिन्याच्या नंतर एक घोडे विकणारा व्यक्ती राजाकडे येतो, आणि या ठिकाणी घोडे खरेदीचा विचार राजाच्या मनामध्ये आहे. परंतु यातला चांगला घोडा कोणता, चांगला नसलेला घोडा कोणता, हे मात्र आपण सुरदासाला विचारावं, आणि त्यानं दिलेल्या निर्णयाप्रमाणेच आपण निर्णय घ्यावा. म्हणून राजा या दोन्ही घोड्याला सुरदासाकडे पाठवतात आणि सुरदासाला सांगतात की बाबा रे, याच्यापैकी घोड्याची पारख तुला करता येते तर मला सांग, याच्यातला चांगला घोडा कोणता आणि चांगला घोडा कोणता नाही आहे. सुरदास ते घोडे जवळ आलेले पाहतात, आणि डोळ्यांत दिसत नाही, केवळ आवाजावरून म्हणा पायाच्या ज्या लक्षात येतं. घोडे दोन्ही जवळ आल्याच्या नंतर हा जो अंध व्यक्ती किंवा सुरदास आहे त्या दोन्हीही घोड्याच्या अंगावरून हात फिरवतात, शरीरावरून हात फिरवतात, आणि राजाला हे सुरदास सांगतात की राजेसाहेब, या दोन घोड्यांच्या पैकी एकच घोडा खरेदी करण्याच्या लायकीचा आहे, दुसरा घोडा काही खरेदी करण्याच्या लायकीचा आहे असं मला वाटत नाही आहे. कारण दुसरा घोडा हा जुळ्या घोड्यांच्या पैकीतला एक आहे, ज्याला पळाल्याच्या नंतर लवकर धाप लागते, आणि त्यामुळं तुम्ही दुसरा घोडा काही खरेदी करू नये. आणि खरोखरच राजाला हे उत्तर ऐकल्याच्या नंतर आश्चर्य वाटतं, आणि राजा त्या घोड्या विकणाऱ्याला विचारतो, बाबा रे, आमचा सुरदास म्हणतोय ते खरं आहे का? आणि तो जो घोड्याचा विक्री करणारा मालक आहे तो म्हणतो अगदी बरोबर आहे, एक घोडा तो पहिला आहे तो खरेदी करण्यासारखा आहे, आणि दुसरा घोडा मात्र लवकर त्याला धाप लागते. अगदी सुरदासांनी सांगितलेलं बरोबर आहे, आणि त्यामुळे त्याला काही तुम्हाला पहिल्या नंबरचा घोडा म्हणून खरेदी करता येणार नाही आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर आता मात्र राजाच्या मनामध्ये आणखीनच त्या सुरदासाबद्दलची उत्सुकता निर्माण होते, आणि सुरदास विचार करतात की अरे वा, म्हणजे राजा विचार करतो की अरे वा, सुरदास तर निश्चितच खूप विद्वान निघालेला आहे. आणि मग सुरदासाच्या बुद्धिमत्तेवरती राजा आणखीन खुश होतो, आणि आपल्या स्वयंपाक बनवणाऱ्या आचार्याला बोलावून घेतो, आणि तो सांगतो की बघ, यापुढं या सुरदासाला जेवायला वाढताना त्याच्या वरणावरती 1-2 चमचे जास्तीचं तूप टाकत जा, जेणेकरून याची बुद्धिमत्ता आणखीन चाणाक्षपणे चालेल. आणि अशा प्रकारचा आदेश हा निवारा घोड्याच्या बाबतीमध्ये सुरदासानं दिल्याच्या नंतर राजा देतो. पुढे काही महिने उलटून गेल्याच्या नंतर दरबारामध्ये एक मोत्याचा व्यापारी येतो. कोण? मोती विकणारा मोत्याचा व्यापारी दरबारामध्ये येतो. आता हे मोती खरोखरच पाणीदार आहेत, खरे आहेत की खोटे आहेत, याची देखील परीक्षा राजाला करायची असते. राजा त्या सुरदासाला बोलावून घेतो आणि म्हणतो, बाबा रे, या मोत्याच्या बद्दलची परीक्षा तू करून मला यात सत्य काय ते सांग. त्यावेळेला सुरदास ते दोन्हीही मोती कानाच्या जवळ घेऊन जातात, आणि असे ते मोती हलवतात. हलवल्याबरोबर
या ठिकाणी आवाज येतो खळखळ अशा प्रकारचा, आणि आवाज आल्याबरोबर हे सुरदास सांगतात की राजेसाहेब, हे मोती विकत घेण्याच्या लायकीचे नाही आहेत, कारण हे मोती कसे आहेत, वालुकायुक्त आहेत आणि म्हणून डुप्लिकेट आहेत, ओरिजिनल नाही आहेत, तेव्हा ही मोती तुम्ही खरेदी करू नयेत. आणि खरोखरच जेव्हा त्या मोती विकणाऱ्याला प्रामाणे विचारलं जातं, तेव्हा तो देखील म्हणतो की बरोबर आहे, शिंपल्यात मोती जेव्हा तयार होऊ लागले होते त्यावेळेला त्या शिंपल्यामध्ये वाळू शिरली आणि त्यामुळं ओरिजिनल मोती काही हे बनलेले नाही आहेत. आणि मग सुरदासानं या मोत्याची देखील खरी पारख सांगितल्यामुळं राजा अत्यंत खुश होतो. राजा पुन्हा त्या स्वयंपाक्याला बोलावून घेऊन सांगतो की मी त्या सुरदासावरती फार खुश आहे, आता तू काय कर, त्याच्या जेवणामध्ये दररोज 2 लाडू जास्तीचे वाढत जा. अशा पद्धतीचा एक बक्षीस म्हणून आणखीन एक संदेश या आचार्याला राजाकडनं सुरदासाच्या बाबतीमध्ये दिला जातो. परंतु राजाच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका उत्पन्न होते की मी जे काही बक्षीस म्हणून काही गोष्टी, त्याला तूप वाढायला लावणं असेल, काही लाडू खायला देणं असेल, त्याला महालामध्ये आणून राहण्याची व्यवस्था केली असेल, या सगळ्या गोष्टींच्या वरती हा सुरदास खुश आहे की नाही, हे आपण एकदा आपल्या सत्कारावरती खुश आहे की नाही चाचपून पाहावं. म्हणून तो त्या सुरदासाला बोलवतात आणि राजा म्हणतो, बाबा रे, मी तुझ्या बुद्धिमत्तेची कदर करून जे काही तुझ्यासाठी करतोय त्या सत्काराने तू खुश आहेस का? आणि त्यावेळेला सुरदास जो म्हणतो, सुरदासानं जे दिलेलं उत्तर आहे ते अत्यंत महत्त्वाची आहे. तो असं म्हणतो की राजेसाहेब, खऱ्या अर्थानं राजा होण्याचा अधिकार तुमच्या ठिकाणी नाही आहे. भले तुम्हाला का मी बोलल्याचा राग येईल, परंतु सत्य हे असं आहे की तुम्ही राजा बनण्याच्या अधिकाराचे नाही आहेत. खरे जर तुम्ही राजा बनण्याच्या अधिकाराचे असतात तर मी इतक्या केलेल्या कामावरती तुम्ही खुश होऊन मला एखादी जहागीर दिली असती. केवळ 1 चमचा तूप, 2 लाडू एवढ्यापुरतं किंवा महालात आणून ठेवणं एवढ्यापुरतीच कदर माझी कमी न करता मोठ्या प्रमाणात कदर करून मला जहागीर दिली असती. परंतु ते तुम्ही का करू शकला नाही आहेत, त्याचं कारण जर काय असेल तर तुम्ही राजा होण्याच्या अधिकारी किंवा लायकीचे नाही आहेत. हे ऐकल्याच्या नंतर राजाला काही काळ निश्चितपणे राग येतो, परंतु राजा मनातले मनात आत्मपरीक्षणही करायला लागतो की हा जो म्हणतोय सुरदास त्यामध्ये खरोखरच तथ्य असेल का, हा मी खरोखरच राजा बनण्याच्या अधिकाराचा नाही आहे का, असा विचार करून हा राजा आपल्या आईकडे जातो आणि आईला त्या सुरदासानं आपल्या राजा बनण्याबद्दलची जी शंका, राजेपणाचा अधिकार तुमच्याकडे नाही अशा प्रकारचं ते बोललेलं आहे, ते आपल्या आईला सांगतो. तेव्हा आई आपला मुलगा जो राजा आहे त्याला सांगते की बाबा, तू जो सुरदास म्हणतोय ते खरं आहे, तू मुळात राजपुत्र नाही आहेस, तू वैश्यपुत्र आहेस. परंतु बरेच वर्ष तुझ्या बापाला आणि मला पुत्र होत नव्हता आणि वंशाला तर दिवा हवा म्हणून आम्ही एका वैश्य कुटुंबातल्या, व्यापारी कुटुंबातला एक मुलगा दत्तक म्हणून घेतला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस आणि त्यामुळं तुझ्या ठिकाणी वणिक वृत्ती, व्यापारी वृत्ती आलेली आहे. ज्या व्यापारी वृत्तीमुळेच तू तूप वाढायला लावतोस, 2 लाडू वाढून द्यायला लावतोस, कारण खऱ्या अर्थानं तू राजा बनण्याच्या अधिकाराचा नव्हतासच, परंतु आम्ही तुला नाईलाजानं या गादीवरती बसवलेलं आहे. हे ऐकल्याच्या नंतर राजाला सुरदासाच्या बद्दल आणखीनच आदर वाटतो आणि या ठिकाणी हा दृष्टांत संपतो. या दृष्टांताचा उद्देश काय आहे, तर या दृष्टांताचा उद्देश एवढाच आहे की अनाधिकारी व्यक्ती जर कुठल्याही अधिकारावर बसला तर त्या अनाधिकारी व्यक्तीला त्या अधिकाराला खऱ्या अर्थानं न्याय देता येत नाही आहे. मग ती कोणत्याही प्रकारची सत्ता असो, राजकीय असो, प्रशासकीय असो की आणखी कुठलीही असो, आणि अधिकारी व्यक्ती जर त्याला संधी मिळाली तर त्या अधिकारी व्यक्ती त्या संधीचं सोनं करतो आणि त्यामुळं त्याचं महत्त्व निश्चितपणे वाढलेलं असतं. अनाधिकारी व्यक्ती
वरून जरी डोळे उघडे असले तरी तो आतून आंधळा असतो. आणि अधिकारी व्यक्ती डोळ्यानं वरून जरी आंधळा दिसत असला तरी तो आतून मात्र डोळस असतो. हाच विचार आपल्याला राजा आणि अंध सूरदासाच्या या दृष्टांतामधून आपल्या लक्षात येतो. आणि म्हणून आपण आपल्याकडे काय अधिकार आहे त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. अधिकार नसताना एखादी गोष्ट प्राप्त करून घेतली तर त्याच्यातनं आपल्याला काहीच न मिळता उलट आपलं हसं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. असा एक विचार या दृष्टांतामधनं मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दृष्टांत आपल्याला निश्चितच आवडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.